एक इम्पॉर्टंट प्रश्न जो पेशंट्स आणि रिलेटिव्स दोघेही विचारतात, मला खरंच सर्जरी हवी आहे का आणि अजून वेट करू शकतो का? सो लेट्स मेक इट सिम्पल. रिप्लेसमेंट हा लास्ट ऑप्शन असतो आणि ते केव्हा कन्सिडर करायचं, जेव्हा पेन डेली लाईफ डिस्टर्ब करतं. वॉकिंग, स्टँडिंग, सिटिंग, स्टेअर्स हे बेसिक गोष्टी पण जेव्हा दुखतात, दॅट्स अ साईन. मेडिसिन, फिजिओथेरपी, एक्सरसाइज काहीच रिलीफ देत नाहीये. ट्रीटमेंट केली आहे पण पेन अजून सेम आहे किंवा वाढला आहे, देन सर्जरी मे हेल्प. जॉईंट डिफॉर्मिटी दिसते आहे, जसे की बो लेग्स, लिम्प, गेट चेंज. जे दिसायला बदलतं ते फ्युचरमध्ये वर्सन होऊ शकतं. नाईट पेन आणि रेस्ट पेन. पेन फक्त चालताना नाही तर बसल्यावर, झोपेत आणि आराम करताना सुद्धा आहे, तर जॉईंट सिव्हिअरली डॅमेज असू शकतो. क्वालिटी ऑफ लाईफ कमी झाली आहे. ट्रॅव्हलिंग बंद, वॉकिंग बंद, सोशल लाईफ बंद, मूड, स्लीप, कॉन्फिडन्स सगळं बदललं. जेव्हा जॉईंट तुमचा लाईफ कंट्रोल करतो तेव्हा रिप्लेसमेंट तुम्हाला कंट्रोल परत देऊ शकतं. रिमेंबर, रिप्लेसमेंट म्हणजे फेल्युअर नाही, ते म्हणजे रिलीफ, मोबिलिटी अँड लाईफ परत मिळवण्याचा चान्स. डिसिजन पॅनिकने नाही तर असेसमेंट आणि क्लॅरिटीने करायचा.